राधानगरी तालुक्यात कौलव ग्रामपंचायत सदस्य आणि लिपिक यांच्या एकमेकाविरोधात तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायत मधील लिपिक आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमेकाविरोधात मारहाणीची तक्रार राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। लिपिक सागर पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांच्यावर माझी थकबाकी नसताना नाहक बदनामी केल्याचा आरोप केला आहे, तर सागर पाटील यांनी केलेला भ्रष्ट कारभार उघड होत असल्यानं माझ्यावर चुकीचा आरोप केल्याचं ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांचं म्हणणं आहे। 2022 ला गाळाची ताब्यात गेला। ते गाळा ताब्यात गेल्यानंतर सप्टेंबरपासून त्याचं भाडं चालू होतं। मग हे काय म्हणतात की आमची डेअरी तिथे चालू झाली जानेवारी महिन्यापासून, आम्ही जानेवारीपासूनच ते भाडं दिलं। तर ज्यावेळी ताब्यात दिला त्यावेळीपासून भाडं असते ते। मग यांनी 7,500 रुपये त्यांनी पावती काढली आहे। त्यांनी 5,000 रुपये मला दिले आणि 2,500 रुपये नंतर देतो म्हणून सांगितलं। मग ते दिले नाहीत। मग 1 वर्षानंतर मी परत ते की बाबा तुमचे हे मागले 2,500 रुपये आणि चालू तुमचे 10,000 रुपये असं एकूण 12,500 तुमचे होत्यात आणि 10,000 रुपये पावती देतो, मार्चपर्यंत क्लिअर होतं। आणि तुमचं माझं ते 7,500 आहे ते मला तुम्ही 2,500 रुपये द्या। मी अजित राजाराम पाटील, माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कौलव। काल जो आमच्या लिपिकाने जो माझ्यावर आरोप केला की संबंधित मिळकतधारकाविषयी माझा कोणताही संबंध नसताना जो बिनबुडाचे आरोप केले त्याने ते कागदपत्र सिद्ध करून दाखवावं, याविषयी मी BDOंच्याकडे उद्या तक्रार करणार आहे। संबंधित काल पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार घरकुलासंदर्भात सर्वेसाठी अधिकारी आले होते, त्यांच्या नियोजनाची बैठक त्याला करायला सांगितली होती, त्यांनी कोणत्याही प्रकारे ते केली नाही। संबंधित गावकऱ्यांनी मला बऱ्याच तिथून सूचना आल्या की असे घरफाळ्याच्या पावत्या घेऊन आम्हाला पावत्या दिल्याने पैसे घेतले, अशा बऱ्याच त्याच्यावर तक्रार होते। याविषयी मी त्याला ग्रामसेवक आल्यानंतर जाब विचारायला गेल्यानंतर ग्रामपंचायतच्या आवारात परिसरात गेल्यानंतर मला त्याने गेटवरच अडवल्यानंतर गळपटी धरून व असली शिवीगाळ करून मला मग ती बाचाबाची पुढे घडलेली आहे, असा हा प्रकार घडलेला आहे। संबंधिताविषयी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे। दरम्यान या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं तालुक्यासह जिल्ह्यात हा विषय चर्चेचा ठरलाय। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।